कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई, कुठे आहेस तू? लवकर ये ना। बनी, वहिनी, बाहेर का थांबलीस? आज चल ना। हो हो वहिनी, तुझी दुखरी नस आता बरी झाली असेल ना? हा, तशी बरीच बरी झाली आहे, पण पूर्णपणे थांबायला जरा वेळ लागेल। हे घे, शेक बरं वाटेल। हा, अरे काय किती वेळ, अखिल आला नाही अजून? अगं आई, ट्रॅफिक वगैरे लागलं असेल त्यामुळे उशीर झाला असेल, येतीलच एवढ्या। अगं, रानडेंकडे गेला की काय एकदम म्हणजे डायरेक्ट? आत्या, अरे म्हणजे ती असं सहज बोलले, असं डोक्यात आलं तर त्यात काय एवढं? अहो वहिनी, चल। हे बघा आलेच। कसं झालं सगळं? नाही म्हणजे बनी नीट सेटल झालं ना? नाही घाबरला वगैरे तर नाही? अहो मी सॉरी, तुम्ही फ्रेश होऊन घ्या, आपण बोलू नंतर आरामात। आलेच। सुंदरा, मला माहितीये तू दुःखात आहेस, लांबच्या प्रवासातून आली आहेस, पण सांगू का, हे चिनू मनूने दिवसभर उच्छाद मांडलाय ग। अवनीने कसं बस त्यांना भरवलंय, पण मी या अवस्थेत तिला काहीच मदत करू शकत नाही। जरा बघतेस का त्यांच्याकडे? आई, मी बघते। अहो राहू द्या। आई, मी करेन नंतर, त्यांना कशाला? तू काम करतोयस ना? हो पण आई, मी बघू का? नाही, मी बघते, शाळेचीच तयारी करायची ना त्यांची, नाहीतरी मी करते। तुझी कामं झाली आहेत? हा, उद्याची तयारी झाली आहे? नाही नाही ना, मग राहू दे। तशाही पोरी दिवसभर आईविना होत्या, ती करेल त्यांचं काय ग, चालेल ना तुला? नाही तर म्हणशील आल्या आल्या सासूनी कामाला लावलं। नाही आई, असं काहीच नाहीये, करते सगळं। आलेच। आई तू पण काय ग, ते ऑलरेडी दमून आल्या होत्या ना, मी केलं असतं नंतर। हो, घरात फक्त ती एकटीच दमते, आम्ही कुठं काय काम करतो? अवनी, ती डॉक्टरांनी दिलेली ट्यूब दे ग बाई, जरा थांबते का दुखणं बघते। आई आई झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।